शुभ सकाळ. उठलेलो आहे, आंघोळ केलेली आणि टेरेसवर आलेलो आहे. आजचा माझा चहा इकडला आळंदीमधला शेवटचा चहा आहे हा. आज 15 दिवसानंतर परत चहा पिण्यासाठी इथंच येणार आहे. आता चहा वगैरे नाश्ता वगैरे करून मी प्रवासासाठी निघणार आहे. 2 व्हीलर गाडीवरती इथून प्रवास 300 किलोमीटरचा आहे. मी कमीत कमी आज 8 तासाचा प्रवास आहे माझा गाडीवरती, कारण की रस्ता खराब असल्यामुळे आणि आधीमध्ये आम्हाला पाऊस लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आज आम्ही प्रवास एकदम शांततेत आणि कुठेतरी दुपारी डब्बा घेऊन चाललेलो आहे. सोबत डब्बा पण नेणार आहेत, कारण की आम्ही नवरात्रासाठी 15 दिवसासाठी चाललेलो आहे. कारण की 9 दिवस आम्ही फुलांची माळ बनवणार आणि प्रत्येक घरोघरी नेऊन देणार. त्याच्यानंतर ते आपल्याला धान्य देतात. ते धान्य घेणे, कोणी ज्वारी देतं, कोणी बाजरी देतं, कोणी गहू देतं, कोणी तांदूळ देतं. जे काही आपली कडधान्य असतात ते घेऊन रिटर्न नवरात्र मी आपला दसरा झाला की रिटर्न वापस येणार पुण्यामध्ये. 15 दिवसामध्ये तुम्हाला मी तिकडे कुठे फिरणार आहे त्याची पण पूर्ण माहिती देणार. कुठे चांगलं बघण्यासारखं वातावरण आहे, रम्य मस्त मंदिर आहे, डोंगर आहे, किल्ले आहेत. मी किल्ले धारूरला पण जाणार आहे मस्त. आणि तिथं आंबाचोंडे म्हणून पण आहे. 2 कडचं खूप मोठं धरण आहे. जर रस्त्याने जिथं थांबन तिथं छोटे मोठे व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी. आजचा चहा बायकोसोबत घेते, पण बायको जरा साईडलाच बसली आमची. चहा तो पण गाईच्या दुधाचा चहा आहे, तुपाचा नाही. आता मी जिथं केजला जाणार आहे तिथं ॲक्च्युली पिशवीचं दूध वापरत नाही कोणी. प्रत्येकाकडं गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या भरपूर प्राणी असतात. ते त्यांच्यामुळे तिथे कसं आहे, ते जास्त करून तिकडं म्हशींचं दूध खूप चालतं. प्रत्येकाकडे 4, 5, 10 म्हशी असतात. ते म्हशी आणि शेती करून ते व्यवसाय करतात. त्यांचं उदरनिर्वाहाचं जीवन सगळं शेतीवरती अवलंबून आहे. तिकडं काय पुणे जिल्ह्यासारखं MIDC हा एरिया नाही आहे. नगर सोडल्यानंतर तिकडे MIDC नाही आहे. पूर्ण शेती आणि दुधावरती व्यवसाय चालतो त्यांचा. गुरे विकणे, खरेदी करणं वगैरे. आणि शेती जो भाजीपाला आपण तरकारी म्हणतो तो तिकडे मिळतो. मी आता आमची जी पाहुण्यांची शेती आहे त्यांची शेतामध्ये जाणार आहे. कुणी काय पेरले, कुणी फ्लावर लावले असन, कुणी गवार लावले असन, कुणी टोमॅटो लावले असन, कुणी भेंडी, मेथी, कोथिंबीर, पालक, अशा अनेक प्रकारच्या भाज्या असतात तिथे लावलेल्या 12 महिने. आणि काही नवीन भाज्यांचे पण व्हिडिओ टाकणार आहेत. नवीन भाज्यांचे पण, आता ज्या भाज्या तुम्ही अवेलेबल आत्तापर्यंत मार्केटमध्ये पाहिल्या नाही, मी अशा भाज्यांचं पण मी तर भरपूर भाज्या खाल्लेल्या आहेत. त्या भाज्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मग छोटे व्हिडिओ असं, मोठे व्हिडिओ असं, शक्यतो नवरात्रामध्ये जेवढं मंदिरामध्ये मला जाता येईल मी तेवढं मंदिरामध्ये जाणार आहे आणि देवाचं दर्शन घेणार आहे. माणसाची सावलीसारखा देव आहे. मानला तर देव आहे, नाही मानला तर नाही आहे. पण मी तुमच्यासाठी मंदिरामध्ये जाणार आहे. मी कुठे फिरतो काय नाही, कंपल्सरी मी आतापर्यंत खूप ठिकाणी फिरलो. व्हिडिओ बनवण्याचा कधी संबंध आला नाही. आणि आता एक स्टार्ट केली बाबा व्हिडिओ बनवायला. चला, आपण एवढं फिरतोय, थोडंफार जे आपल्याला माहिती ते पण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनवायला चालू केलं. आत्तापर्यंत खूप फिरलो मी, 7 ते 8 राज्यामध्ये फिरलो. मंदिरं बघितली, किल्ले बघितले, डोंगर बघितले, दऱ्या बघितल्या, अनेक गुफा बघितल्या.
अनेक ठिकाणी फिरलेलो आहे मी. भरपूर झाडांची माहिती आहे, वनस्पतींची माहिती आहे, आयुर्वेदिकची माहिती आहे. व्हिडिओ करतो का रे? अरे ते पोरांनी खेळतात, नको काय करत बसू. सकाळचे 7 वाजले आता. आम्ही ते प्रत्येक वेळेस मी पहाटे 4ला उठतो, 5-5:30 आवरतं. आणि आम्ही 6 ते 6:30ला निघतो. कधी कधी तिथं पहाटे मी एकटा जर असेल तर मी पहाटे 4ला निघतो. उन्हाच्या आधी मी पोहोचेन. पाहू शकता मी आता थोडीशी झाडाची फुले. आमच्या दारात एक सोनचाफ्याचं झाड आहे. सोनचाफ्याच्या झाडाची फुले मी तोडून देणार आहे. चला आई तुला फुलं तोडून देतो. मला फुल लावायचं हात देऊन ना लावून. आता ही सोनचाफ्याला जी फुले आलेली आहेत ती मी तुम्हाला दाखवतो. इथे एक फुल आलेलं आहे. ही फुले बघा, ही फुलं तोडत आहे सोनचाफ्याची मी आता. हां, ही 2 फुले तोडलेली आहेत. जर फुलं तोडले फुलं तोडे नाहीत आता. खाली आहेत का? नाही बाबा. नाही आहे का? चला आज मी जाणार आहे. आता आईला एक फोन लावून देतो मस्तपैकी. हे पाहू शकता मस्त आपल्या गाडीवरती जाणार आहेत. इथून केजला जाणार आहे. माझा आजचा 300 किलोमीटरचा प्रवास आहे. आधीमध्ये थांबल्यानंतर मी आपल्याला कुठे थांबले, कशासाठी थांबले, चहा नाश्ता जेवण करण्यासाठी तर आम्ही मध्ये थांबणार. आम्ही डबा घेतलेला आहे. सकाळचं वातावरण छान आहे. कृपया असंच वातावरण राहावं. म्हणजे कसं ऊन लागणार नाही प्रवासामध्ये. आणि प्रवासाला जाताना अंगामध्ये स्वेटर असलेल्यानंतर शरीर दुखत नाही हवे. मी कंपल्सरी प्रत्येक वेळेस जाताना काय होतं, स्वेटर, टोपी, डोळ्यांमध्ये धूळ जाऊ नये, चष्मा. स्किन ऑइली होती ना, ते पूर्ण का ब्लॅक म्हणजे त्वचा पूर्ण चेहरा काळा पडतो प्रवासामध्ये. कुठं धूळ माती असते तिथं गेल्यानंतर मस्त फ्रेशपैकी आंघोळ करणार, हातपाय वगैरे धुणार. मस्त तुम्हाला गावरान केळीची, गावरान कढीपत्ता, बोर आणि मी विहिरीत पोहणारे पण व्हिडिओ टाकणार आहे. मला पोहायला पण आवडतं. धरण आहे, सगळ्या गोष्टींचे आहे. आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा. चला तुमच्यासाठी आज 9 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे. मी आत्ता आलेलो वरती. जायचे वातावरण एकदम मस्त झालेले. सकाळ सकाळी पाहू शकता एकदम छानपैकी इथनं आळंदीचा प्रवास होणार आहे आपल्यासाठी. जाणार आहे. सकाळी 5 वाजता उठलो होतो. परत थोडासा झोपलो. बाबा आखरी बांधायची. ओके ठीक आहे, चला ठेवतो. बाय, धन्यवाद.